खंड पडला आणि विश्वमणी विस्कळीत झाली आहे म्हणून तुझी निर्मिती झाली आहे. पण माझ्यातून असं नेमकं कोणतं कार्य घडणार आहे? एकच त्या राजकन्याचा व्रत खंडित करणं काय? हेच मुळे तुझा कर्तव्य आहे. थांबा. सारे देवदेवतांना मी शंभरनी क्षमा मागते. कारण साक्षात राजकन्या हरिदेवी व्रत करत आहे आणि त्या हरिदेवी व्रतात जर मी खंड पाडण्यासाठी गेले असेल तर माझ्या स्वजीवनाचं काय? माझ्या स्वजीवनाचं काय? अगं तुझा स्वजीवन तू म्हणतेस ना, मग तुझा जन्म झालाय तो कशामुळं? देवतांचा तेज सौंदर्यामुळे झालाय. मग तुला स्वतःचं अस्तित्व आहे की देवतांचा विचार केला पाहिजे याचा पहिला विचार तू कर. गुरुदेव म्हणजे तिच्या बोलण्याचा अर्थ एकच आहे. तिचं पुण्य आहे तिथं पापाचर करण्यासाठी म्हणून ही सुंदरी निघून जाणार. पण त्या पापाचा वाटेकरी कोण? हा तिच्या मनात संशय निर्माण झाला. त्याचा विचार तू करू नकोस. अनेक पाप आम्ही भोगलेली आणि त्यातल्या त्यात हे जर पाप घडलं असेल त्याचा स्वीकार आम्ही करू. साऱ्या देवतांना त्याचा स्वीकार करा. आणि देवकांनी काय काय केलंय? मग ठीक आहे. जर साऱ्या देवता माझ्या पाठीशी उभ्या असतील ना तर हे कार्य करण्यासाठी मी सिद्ध आहे. मग फक्त तुमचा साऱ्या अशोक सर्वेकर राहणार कमळजीवाडी यांनी कोमल पारितोषिक दिले. त्यातून ते आधारवादाचा स्वीकार करतोय. त्यातनं हर्षद कमलाकर गावडे यांनी कोमल पारितोषिक दिले. त्यातून ते आधारून याचा स्वीकार करतोय. मग या ते काय झालं ओंकार गावडे यांनी माझ्या कलेचा गौरव केलाय आणि कोमल पारितोषिक दिले. ओंकार गावडे यांचा म्हणतोय आणि या पक्षाचा मी स्वीकार करतो. त्याचप्रमाणे प्रकाश गावडे यांनी आमचे पक्वादादक दादा अकेरकर यांच्या कलेचा गौरव केलाय. त्यांच्या वतीनं या पक्षाचा मी स्वीकार करतो. देवा ही सुद्धा मी तिकडची इकडे करतोय. हे सर्व घडतोय खरा पण याच्या मुलाची करता करता तू आहेस. आणि हा विश्वास सुंदराने बाहुल्याची जगली तरी पण सुंदराची जोडी आला कैशिरी तो निर्माण केलेल्या विश्वाच्या रंगमंचावर कोणत्या प्राणी मानतात? तू हसशील, खेळशील आणि शेवटीला असशील हे काही सांगता येणार नाही. पण मला मात्र निमित्त केलंयस आणि सूत्र हालण्यासाठी प्रेरित केलंयस. ही सूत्र मी हलवतोय खरा पण असं कधी असताना कुणी मला आल्याला म्हणतात, कुणी मला गजाव म्हणतात, कुणी मला बोंबऱ्या म्हणतात, कुणी वैश्यनित नक्षत्र म्हणतात तर कुणी समाजवायचं म्हणतात. पण माझं काय? कुणी म्हणतात माझा आपला जगत कल्याणाचा धंदा जगत कल्याणाचा कोणी 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 कोणी
दर्शनासाठी आणि अलगद वाटलं की नाथ द्वारापाशी तिष्ठत उभे असं द्या. माझे वास असताना आत्मविश्वास आहे माझे नाथ मला भेटण्यासाठी लवकरच येईल. लवकरच येईल. संसार रे किते दिसते मजला सुख जीवने संसार आपला आशीर्वाद द्या. आपल्या दोन पवित्र जनांचे
संतोष राऊत पाड यांनी माझ्या कलागुणाचे गौरव करून लग्नाचं पारितोषिक केले. त्यांचे तुमचे आभार म्हणून या पारितोषिकाचा SMS आर्ट्स सन्माननीय श्रेयस सर्वेकर. SMS आर्ट्स सन्माननीय श्रेयस सर्वेकर यांच्याकडून माझ्याकडे कौतुक करणे आणि बहुमूल्य वाटले. SMS आर्ट्स यांचा संगीत उत्कृष्ट व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून श्रेयस सर्वेकर यांचे मनपूर्वक आभार मानायचा आनंद स्वीकारला. त्याचप्रमाणे द ग्रेट खलनायक ट्रिक्सिन ग्रुप नेरूर सन्माननीय मंदार नेरूरकर यांच्याकडून माझ्याकडे कौतुक करण्यासाठी बहुमूल्य वाटले. द ग्रेट खलनायक ट्रिक्सिन ग्रुप नेरूर यांचे मनपूर्वक आभार मानून त्यांचा संगीत उत्कृष्ट व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून द ग्रेट खलनायक कैलासवासी शांती कलिंगड यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मंदार नेरूरकर यांचे आभार मानण्याचा आनंद स्वीकारला. त्याचप्रमाणे कुणाल गावडे यांच्याकडून देखील बहुमूल्य पाठवले. कुणाल गावडे यांचेही मनपूर्वक आभार मानण्याचा आनंद स्वीकारला. त्याचप्रमाणे हर्षद गावडे यांच्याकडून देखील बहुमूल्य पाठवले. हर्षद गावडे यांचेही मनपूर्वक आभार मानून संयुक्त दशावतार नाट्यमंडळ सह कलाकार संगीत साथी यांच्या वतीनं या पाठवण्याचा सन्मानपूर्वक स्वीकार. नाट्यप्रेमी संदेश गावडे यांच्याकडून देखील बहुमूल्य पाठवले. संदेश गावडे यांचेही मनपूर्वक आभार मानून याही पाठवण्याचा सन्मान मन तृप्त झाला आपल्या आशीर्वादात आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीची नजर नाही. देवी अगं स्त्री मानली तर सतीनापेक्षा उत्तीर्णावरची माती. पण ज्या स्त्रीला आपलं सतीत्व वाटवायचं असेल तिला पतीच्या दोन पावलाची विचारली तिला सारा ब्रह्मांड माझ्या संसारात साथ देऊ योग्य त्याने तिला संसाराची नौकात सांगितले. पण आज माझ्या आईला थोडासा विलंब झाला. विचार आम्ही करतोय यालाही आज कारण आपल्याला उशीर आणि आपण तरी देखील चिंताग्रस्त दिसताय. मनात कुठली तरी शंका आपल्या वावरते. काय घडलंय? अगं असं का होत आहे आणि का घडलं असं मलाही वाटतं. आम्ही कुठं चुकलोय का? नाही आमच्यातून कोणता अपराध घडलाय का? तू तुझ्या कर्तव्यात केव्हाही चुकली नाही. मग आपण आज असं का बोलताय? मी माझ्या तत्वाला केव्हाही विसरलो नाही. पण देवांच्या मनात असं का? देवांच्या मनात? हो अगं मार्गिनी व्रताला आपण सुरुवात केली. हो आजचा दिवस म्हणजे दशमीचा दिवस. बरोबर आहे. व्रताला सुरुवात करतोय काय एवढ्या त्या कलिदेवतेचा आगमन. कल्पविकल्पाची देवता होय आपल्यापर्यंत कशासाठी बरं? आणि त्यांच्या मुखातील शब्द राजागिरी व्रत तू करतोय आम्हाला मान्य. पण सत्तेचं लोकांना मागत नाही. म्हणजे प्रजेवर घातलेलं सत्तेचं लोक हो हे आपण मागे घेऊ पण का? मी त्यांना म्हटलं जनता माझी विराट करता मी त्यांच्या सुखदुःखाचा विचार मी करणार. बरोबर आहे. सामोपचार तिला ऐकले नाही. शेवटी युद्ध त्यांचं माझं युद्ध झालं. युद्धात हत्तीपाशानं कलिदेवतेला बंधन केलं. म्हणजे साताचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांना तुम्ही समजावलं. ऐकले नाही म्हणून बंधनही केलं. बंधन केलं. मग झालं ना? एवढ्याने थांबले नाही. हो एवढ्याने देव थांबले नाही. त्यांच्या मागोमाग दक्षिणाधिपती ते देखील आपल्यापर्यंत. त्याच्यामुळे यमपाशा आमच्या नगरातील एकही पास येत नाही. बरोबर. त्याचं कर्तव्य अपूर्ण राहिलं. त्याची समजावणी केली तोही हट्टाला भेटला. हो सारे हट्टाला भेटताय. त्याचाही माझा युद्ध झाला. म्हणून काय केलं? युद्धात त्यानं धन्यवाद मला दिला आणि म्हणू लागला राजा देव राज्याला चाललंय तसंच चालू. मग हा शब्द देखील आपण पाळायला. हो कारण देव हे भक्तीचे मुख केलेले आहे. भक्ताला कसोटीच्या उंच कड्यावर चढविणं हे देवतांचं कर्तव्य आहे. खरं समजा ही देवतांची सत्व परीक्षा कशावरून असेल, आपण भक्तीवरून ठरतोय की नाही हे त्यांना कदाचित पाहायचं असेल. काही होऊ दे. पण मी तुला एवढंच कथन करण्यासाठी आलोय. उदयी गायची एकादशी संपूर्ण दिवस माझ्या प्रमाणात तुम्ही काय पाहिजे. प्रत्येकाला नियम घातल्याप्रमाणे आपण आधी त्या नियमाचं पालन करायला हवं. पहिला पण साऱ्या सुवासिनी स्त्रियांची जबाबदारी तुझ्या मागे आहे. सुरुवात माझ्यापासून करणार आहे. आपल्या बाळालाही
खंबीर आहे तिथं कुणी कुणाचं काही करू शकत नाही. कारण संसार म्हणजे रथ आहे ना, रथाची दोन चाकं म्हणजे नवरा बायको. आम्ही खंबीर राहिलो आणि या प्रजेसाठी म्हणून